सोनाराचं कुळ, नरहरी महाराजांचं कुळ, तर भगवान मुसाच्या माऊलीचं कुळ आंबोरे, त्याचं कुळ म्हणजे कुळ भगवंताचे. म्हणतो प्रत्येक दिवस जन्म घेतात आपापल्या कुळामध्ये, पण काय करते सोनार महाराजाचा नरहरी महाराज म्हणजे नरची महाराज आहे तर सोनार परिवार आहे, मुसाची महाराज आंबोरे कंपनीचे आहे, म्हणजे असं कुळ. तसंही तुमचं कुळ खूप पवित्र आहे. एवढे संत तुमच्या इथे आले आणि पंढरपूरला स्थायिक होते आणि पंढरपूरला असताना गोड लावणं तेवढ्या लांबचा नरसरी महाराज झाले. नरसिंह महाराज इतकं असं वाटतं की असं पंढरपूरला जसं पांडुरंग मात्र आहे तसंच नरसिंह महाराज खूपच चांगलं. आणि एवढे स्पीड करून राहिले की ते मला आवडले. लयच लोक मंदिर गेलो झालं भव्य छान वाटलं. कारण की याचे जे आपण घर बांधतो, मोठे मोठे बिल्डिंग बांधतो, पण आपलेच कुळ राहतो, मुलं मुली सुनं हे ते. पण आज हे पैसा कधी कोण 10 लाख दिले, कोण 40 लाख दिले, कोण 50 लाख दिले, कोण 10-20 रुपये दिले, की 100 दोघी 500 रुपये 1000 देऊ. 2 विटातली लागल्या मंदिर आहे, पण मुळाचा उद्धार झाला. जेणेकरून आता तुम्ही तुमच्या घरी जर 4 बिल्डिंग 5 बिल्डिंग जर झाली, कोण राहील? तुमचंच कुळ आहे. पण या ठिकाणी या घरामध्ये किती साधू संत येऊन जातील, किती लग्न होतील, कोणाचं बाळ होईल, काय होईल, किती होईल. कारण की या आपल्या घराच्या जागेपेक्षा या जागेला महत्व आहे, या जागेला महत्व आहे. कारण भगवंताचा सरिते आहे, पण भगवंताच्या इतर किती करून येते काय त्यातील सोनार डोकायचं आहे. खरंच चांगलं केलं. आपले काळे होतात, आपल्याकडे 4 बिल्डिंग बांधू, आपण आपल्याकडे कॉलेज होईल, आपलंच होईल. पण हे सगळ्याचे कसं सगळेच इथं म्हणतात चला चांगलं मंदिर आहे, आपलं कार्य होईल तिथं. म्हणजे याची आवड आणि प्रत्येक माणसाला आता बहुत मोठे राहतात, असं मंदिर नसते. 50-50 1-1 लाख रुपये फी घेत आहे काय लग्नाची घेतं ना. इथं तर 10-5 हजार तरी दिले तरी खुश होतो की चला यायचं कार्य सोपे. आणि भगवंताचं या जागेला असं महत्व आहे. तुम्ही किती काही घर बांधा, घरात महत्व नाही, याच्यात महत्व आहे. जिंदगीची कमाई झाली, तुम्ही गेले, तुमचे पुरण झाले, तुमच्या पोराला नातवंडाला नाही, याच्यात पूर्वजाचा आहे. आणि याच्या पूर्वजाचा असल्यामुळं बरेच कार्यक्रम होतात. ज्याची गरीब परिस्थिती आहे ते म्हणत की नाही बाबा चांगलं मंदिर केलं, आपल्या चांगल्या कमी याच्यात आपण झालं असं माणसाला वाटतं. त्याचे पण छान होईल. आता भाऊ नाही 2-5 लाख रुपये द्यावा लागतं, 10-20 लाख दिलं तरी मंदिर सगळं चालेल. पण मनाची शांती हो गरीबाचं होतं. त्याच्यामुळं याचा गेला महत्व आहे. आणि सोनार काका हे जे आहेत हे वारकरी संप्रदायात हो, तुम्ही नाही आम्ही सर्वच जण. कारण की तुमचं नामचं काही नातं आहे, नात्याशिवाय माणूस भेटत नाही. काहीतरी जन्माचं नातं असतं, त्याच्यामुळे आपण तुमचं राहतं. आणि कोणी कोणाला विचारत नाही. भगवान मुसलमान विठ्ठल जे कृष्ण भगवंत हे जे आहे एकच आहे, म्हणजे ती परंपराच आली. आपल्याला वाटलं हे बोल ते बोल, आपण कसं बघत नरसिंह महाराज तसं वाटतं.